अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। सांगली जिल्ह्यातील कोरेगाव ठरलं जंतर मंतर आंदोलनाला पाठिंबा देणारं पहिलं गाव, कडकडीत बंद पाळून आंदोलनाला जाहीर पाठिंबा। दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी व नागरिकांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत असताना सांगली जिल्ह्यातील कोरेगाव गावानेही ठाम भूमिका घेत आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे। यामुळे जंतर मंतर आंदोलनाला पाठिंबा देणारे सांगली जिल्ह्यातील पहिले गाव म्हणून कोरेगावची ओळख निर्माण झाली आहे। गावातील ग्रामस्थ, व्यापारी, शेतकरी आणि युवकांनी एकत्र येत कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतला। बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने गावातील सर्व दुकाने, व्यावसायिक आस्थापने आणि व्यापारी व्यवहार दिवसभर बंद ठेवण्यात आले। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाशी एकात्मता व्यक्त करत अनेक शेतकऱ्यांनीही आज शेतात न जाता बंदमध्ये सहभाग घेतला। ग्रामस्थांनी एकमुखाने हा निर्णय घेत दिल्लीतील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना नैतिक पाठिंबा जाहीर केला। कोरेगावच्या या निर्णयामुळे सांगली जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण झाली असून गावाच्या एकजुटीचे सर्वत्र कौतुक होत आहे। जंतर मंतर आंदोलनाला ग्रामीण भागातून मिळालेला हा पाठिंबा आंदोलनासाठी महत्त्वाचा मानला जात आहे। प्रतिनिधी अधिकराव पाटील। जंतर मंतरवर जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सांगली जिल्ह्यातलं पहिलं गाव म्हणजे कोरेगाव आहे। या गावानं पहिला पाठिंबा दिला आहे। सर्व व्यवहार बंद आहे, सर्व शेतकरी बांधव रानात गेलेले नाहीत। सर्वांनी एकमुखी हा बंद पाळून त्या आंदोलनाला किंवा त्या विद्यार्थ्यांना पाठिंबा म्हणून एकमुखी सर्वांनी निर्णय घेऊन गाव बंद ठेवण्याचा निर्णय आज घेतलेला आहे।